नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेट पेपर सेकंड और फर्स्ट या पेपरमधील जे मेन मॅथमॅटिक जे क्वेश्चन्स आहेत, नंबर्स म्हणजे अंकगणितावर येणारे क्वेश्चन्स आपण आज एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हे जे आपण मॅथमॅटिकल सिरीज आपण कंटिन्यू करणार अप टू एक्झामपर्यंत. तरी प्रथमतः बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. अंकगणितात तर बेसिक कोणत्या संख्येला नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो, त्याच्यावर ऑपरेशन कशी करायची, पूर्णांक संख्या कोणती असेल, अपूर्णांक संख्या कोणती असेल, अपूर्णांक संख्यावर आपण भागाकार, गुणाकार, वजाबाकी बाकी कशी करायची, आणि नंतर अपरिमेय संख्या हे कोणत्या असतात, त्याच्यावर आपण भागाकार ही क्रिया कशी करायची, गुणाकार ही क्रिया कशी करायची, त्याला सरळ रूप कसं द्यायचं, हे आपण शिकणार आहोत ह्या मॅथ सिरीजमध्ये. तर चला वेळ न घालवता आपण सुरू करूया इंट्रोडक्शन ऑफ नंबर्स. तत्पूर्वी हे व्हिडिओ संपल्यानंतर जे डिस्प्ले झालेले आहेत क्वेश्चन्स, त्याचे आन्सर मी शेवटी देईल. तोपर्यंत जर तुम्हाला येत असेल तर अगोदर कमेंट्स करून सांगा, आणि आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. क्विक सोल्युशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरू करूया इंट्रोडक्शन्स ऑफ नंबर्स. इंट्रोडक्शन ऑफ नंबर्समध्ये आपण पहिलं घेऊया नैसर्गिक संख्या. ठीक आहे, तर नैसर्गिक संख्या कुणाला म्हणायचं? ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. जसे की आपण नैसर्गिक संख्येला काय म्हणू शकतो? 1 2 3 4 5 डॅश 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 अप टू अनंतपर्यंत आपण जाऊ शकतो. नंबर 1000 असेल, 2000 असेल, लाख असेल, 10 लाख असेल, करोड असेल, हे बी एक नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो त्याला आपण नॅचरल नंबर म्हणू किंवा मोज संख्या सुद्धा म्हणतो, काउंटिंग नंबर म्हणतो आपण नैसर्गिक संख्येला. ह्याच्यामध्ये झिरो येत नाही. झिरो काय येत नाही सांगू का? आता समजा आता आपण झिरो बॉल. ठीक आहे, झिरो बॉल ह्याचा अर्थ काय होतो? एकही बॉल नाही आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण काउंटिंग नंबरमध्ये इन्क्लूड करू शकत नाही, समाविष्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर झिरो हा नैसर्गिक संख्या नाही आहे. त्याच्या पुढचा येतो पूर्ण संख्या, त्याला आपण होल नंबर म्हणतो. पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं? नैसर्गिक संख्या प्लस झिरो ह्या समूहाला आपण म्हणतो पूर्ण संख्या. म्हणजे झिरो प्लस नॅचरल नंबर्स n इज इक्वल टू होल नंबर. झिरो प्लस नॅचरल नंबर इज इक्वल टू होल नंबर. उदाहरणात घ्यायचं म्हणल्यावर पूर्ण संख्या कोणती असेल? 0 1 2 3 4 डॅश 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 अनंत इन्फिनिटीपर्यंत. हे सर्व काय असतील? वास्तव संख्या असतील. ठीक आहे, किंवा पूर्ण संख्या म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर येतो पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कुणाला म्हणायचं? पूर्णांक संख्यामध्ये नॅचरल नंबर, हे नॅचरल नंबर नेहमी धनसंख्या असते. पूर्ण संख्यामध्ये सुद्धा धन प्लस धनसंख्या प्लस झिरो असतो. आता पूर्णांक संख्यामध्ये काय असतं? झिरो झिरो पुन्हा नॅचरल नंबर 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, आणि ह्या धनसंख्याच्या अपोजिट -1 -2 -3 -4 डॅश डॅश, ही बी इन्फिनिट अनंतपर्यंत जाणार नंबर. ह्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. ठीक आहे, एक रेषीय संख्या रेषेवर आपण हे दाखवू शकतो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कुणाला म्हणायचं? झिरो, धनसंख्या आणि ऋणसंख्या याच्या समूहाला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे? की 4 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे. 4 ही धन आहे, 2 ही धन आहे. ठीक आहे, पण -4 ही 0 पेक्षा लहान आहे. जितकी मायनस संख्या मोठी असेल ती सर्वात लहान असेल. आता ह्याच्यामध्ये -100 हे -4 पेक्षा लहान आहे. कारण का? ही तर प्लस संख्या आहे, ह्याच्या अपोजिटच गुणधर्म हे बी दाखवणार. ठीक आहे, ह्याच्या अपोजिट म्हणजे 4 ही 2 पेक्षा मोठी आहे, ह्याच्या अपोजिट गुणधर्म काय असेल? -4 ही -2 पेक्षा लहान आहे. ठीक आहे,
तर नेहमी लक्षात ठेवायचं की ऋण संख्या जेवढी मोठी असेल, ठीक आहे, मॅग्निट्यूडमध्ये, आता इथे -100 आहे, ठीक आहे, -100 ही काय असेल मग लहान आहे -4 पेक्षा, -4 ही लहान आहे 0 पेक्षा, ठीक आहे. हे ऋण संख्यामधील कन्सेप्ट ध्यानात घ्या, ठीक आहे. ह्याच्यावर आपण अभिक्रजी भागाकार गुणाकार हे आपण पाहणार आहोत, त्याच्यामुळे अजून परफेक्ट नॉलेज तुमच्या डोक्यामध्ये बसेल. नंतर घेऊ आपण परिमेय संख्या किंवा अपूर्णांक संख्या, ठीक आहे. अपूर्णांक संख्यामध्ये आपण काय लक्षात ठेवू, आता संख्या रेषेवर आपण दाखवू शकतो, ही 0, ठीक आहे, ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ठीक आहे. इकडं -1, -2, -3, -4, ठीक आहे. आता 0 आणि 1 ह्यामध्ये बराच वास्तव संख्या आहेत, पूर्ण संख्या, ठीक आहे. 0 आणि 1 मध्ये ह्या ठिकाणी आपण 1, 2 ही संख्या असेल, ठीक आहे. ह्याला आपण असंही म्हणू शकतो 0. दशांश अपूर्णांकामध्ये 0.5, ठीक आहे. ह्याला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणतो अपूर्णांकाला, ठीक आहे. आणि मग 2 पूर्ण संख्यामध्ये अशी अनंत अपूर्णांक संख्या असतात, ठीक आहे, ज्याला आपण पी छेद आणि अंशामध्ये आपण रूपांतरित करून लिहू शकतो, त्याला अपूर्णांक संख्या म्हणतात. अपूर्णांक संख्या कशी लिहितात, छेद आणि अंश, पी एन क्यू, ह्याला आपण काय म्हणतो, वरच्याला पी क्यू, ह्याला आपण म्हणतो अंश, और ह्याला म्हणतो आपण छेद, ठीक आहे. ह्या रूपात लिहितो आपण. आता प्रत्येक पूर्णांक संख्या आहे का असू शकते, अपूर्णांक संख्या असू शकते किंवा परिमेय संख्या असतो. अपूर्णांक संख्या किंवा परिमेय संख्या सेमच डेफिनेशन्स आहे. आपण ह्याला फ्रॅक्शनल नंबर्स म्हणतो अपूर्णांकाला. आता परिमेय संख्या काय म्हणतो आपण, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आता रॅशनल हा शब्द कशाहून आलेला आहे, रॅशनलचं स्पेलिंग काय आहे, RATIONL. हे रॅशनल म्हणजे काय, रेशो. जी संख्या रेशोमध्ये लिहिता येते त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. आता त्याची डेफिनेशन कशी आहे परिमेय संख्येमध्ये, जी संख्या P/Q ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. आता प्रत्येक पूर्णांक संख्या किंवा नैसर्गिक संख्या हे सर्वच्या सर्व आपण ह्या छेदामध्ये लिहू शकतो, ह्या परिमेय संख्यामध्ये लिहू शकतो. जसे की 4/1 आणि परिमेय संख्या, 6/2, ठीक आहे, ह्याला बी परिमेय संख्या म्हणतो आपण. -3/2 ह्याला बी परिमेय संख्या म्हणतो. -7/9 ह्याला बी परिमेय संख्या म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी छेद दिलेला नाहीये, पण नॅचरली त्याला छेद 1 असतो. एकानं त्या संख्येला भागल्यावर काय येणार आहे, तीच संख्या येणार आहे, ठीक आहे. म्हणून हे सर्व काय असेल, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, हे काय सर्वच्या सर्व परिमेय संख्या म्हणता येईल, ठीक आहे. म्हणजे आपण त्याला कसं लिहू शकतो, जर समजा ही नैसर्गिक संख्या असेल n, ठीक आहे, त्याच्यामध्ये 0 नाही, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आली होल नंबर, आणि ह्याच्यामध्ये काय असेल, परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्समध्ये सर्वच्या सर्व संख्या समाविष्ट असतात, ठीक आहे. तर अपरिमेय संख्या कोणाला म्हणायची, ठीक आहे, अपरिमेय संख्या, हां, P/, परिमेय संख्येमध्ये एक लक्षात घ्या, P/Q ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिताना Q कधी 0 नसला पाहिजे, तर ती परिमेय संख्या होईल, ठीक आहे. आता अपरिमेय संख्या, आता परिमेय संख्यामध्ये डेफिनाइट भागाकार जातो अंशाला, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 6/2 ही परिमेय संख्या, ह्याचा भागाकार किती आला, 3 आलेला आहे, ठीक आहे. किंवा काही भागाकार कसा होतो, 7.33 असा येतो, पण 7.3 अवरती लिहितो आपण. अपरिमेय संख्या कुणाला म्हणायचे, तर आपण माहिती आहे पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे, √2 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे.
√2 ही सुद्धा अपरिमेय संख्या, √3 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. ज्या संख्येचा आपण पी, ठीक आहे, सॉरी, ज्या संख्या भौमितिक म्हणजे जॉमेट्रिकल सरफेसवर परफेक्ट बसत नाहीत किंवा त्या संख्येचा एक डेफिनाईट भागाकार येत नाही, डेफिनाईट भागाकार पॅटर्न येत नाही, त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतो. आता पायचीच व्हॅल्यू घेतली तर इज इक्वल 3.14 समथिंग डॅश डॅश डॅश, खूप लांब लचक भागाकार येतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा निश्चित एक भागाकार येत नाही, त्याला अपरिमेय संख्या म्हणतो आपण. ठीक आहे, हे झाली आपली संख्याचा ओळख, इंट्रोडक्शन ऑफ नंबर्स. आता ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये विचारणारे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहू आपण. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये समसंख्या ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, समसंख्या, समसंख्या कोणती असेल? ज्या संख्येला 2 ने भाग जात असेल ती संख्या मग काय असेल? समसंख्या असेल. ठीक आहे, कोणची मग 2, 4, 6, 18, 20, 100, 2000, हे सर्व संख्येला काय 2 ने भाग जातो म्हणून हे काय असेल? समसंख्या असेल. दुसरी विषम संख्या, विषम संख्या त्या संख्येला म्हणायचं ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही. सरळ सरळ डेफिनेशन्स. ठीक आहे, म्हणजेच काय असेल? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, डॅश डॅश 199. ठीक आहे, विषम संख्या. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं? मूळ संख्या, हे लक्षात घ्या. मूळ संख्या, एखाद्या संख्येला 1 ने आणि त्याच नंबरने भाग जाते, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता 17 पाहू. 17 ह्या संख्येला 1 ने किंवा त्या संख्येने 17 नेच भाग जातो. दुसऱ्या संख्येने भाग जातो का 2 ने, 3 ने, 9 ने किंवा 4 ने? नाही जात. अशा संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे, पुन्हा 19 झालं. 19ला बी काय 19नच भाग जातो आणि 1नच भाग जातो. आता 21 ही मूळ संख्या आहे का? नाही आहे. कारण का? त्याला 7 ने बी भाग जातो आणि 3 ने बी भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या नाही आहे. पुन्हा उदाहरण 31, हे बी एक मूळ संख्या आहे. ठीक आहे, असे बरेच तुम्हाला मूळ संख्या 1 ते 100 मध्ये भेटून जातील. आता पुढे हे जे ऑपरेशन बघू. आता क्वेश्चन कसे कसे येतात एक्झाममध्ये की 1 ते 100 मधील समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज किती असेल? बेरीज सरळ सरळ गणित आहे. 1 ते 100 म्हणल्यावर काय होईल मग? 1 ते 100 मध्ये किती समसंख्या असतील? इझी आहे. 100ला 2 न भागायचं. ठीक आहे, किती येतील? 50. ठीक आहे, आणि 50च्या पुढं काय असेल? 51. ह्यांचा गुणाकार जी येईल ती 1 ते 100 मधील समसंख्यांची बेरीज असेल. तर किती येईल मग? 0, 5, 2550 हे तुमचं ॲन्सर असेल. लक्षात घ्या. ठीक आहे, 1 ते 100 मधील समसंख्यांची बेरीज किती असेल हे ओळखण्यासाठी शेवटी काय दिलेले? 100. 100ला 2 न भागायचं, येतो किती ॲन्सर? 50. 50च्या पुढचं काय अंक? 51. या दोघाचा गुणाकार केला की एवढं तुमचं ॲन्सर येईल. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 1 ते 25 मधील समसंख्यांची बेरीज, हा क्वेश्चन आहे तुमच्याकडं. संख्याची बेरीज किती असेल हे काढायचं. आता 25 तर विषम संख्या आहे. ठीक आहे, तर 25च्या अगोदर कोणचा होता? किती असेल मग? संपलं. 25च्या अगोदर काय आहे? समसंख्या 24. 24ला 2 न भागायचं, किती येतं? 2 1 2, 2 2 4. 12च्या पुढे संख्या किती आहे? 13. गुणाकार करा. 12 1 12, 12 2 24, 12 1 36. चला 6चा 3 हातच्या 12 आणि 3
15 156 हे तुमचं ॲन्सर असेल. ठीक आहे, हे झालं तुमचं समसंख्याबद्दल. आता विषम संख्या. विषम संख्या, विषम संख्या सोपी आहे, ह्याच्यावरचं कॅल्क्युलेशन सुद्धा सोपं आहे. आता 1 ते 100 मधील विषम संख्यांची बेरीज, सेम समसंख्यासारखी बेरीज आहे. 1 ते 10 100 मध्ये किती विषम संख्या असतील? 50च असतील. 100 भागिले 2 50. कारण का 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या असतील. डेफिनेट मध्ये 50 50 100 ह्या व्यतिरिक्त संख्याच नसणार आहेत. ठीक आहे, पण ह्याची विषम संख्यांची बेरीज पाहिजे तर सरळ सरळ ह्याचा वर्ग करायचा. ठीक आहे, वर्ग केल्यास काय होतं मग? किती येतो वर्ग? 0025 ही त्याचा ॲन्सर असेल. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 1 ते काय करू आपण? 29 यामधील विषम संख्याची बेरीज किती असेल हे ॲन्सर आहे. ठीक आहे, 29च्या पुढे काय असेल? 30 असेल. 30 भागिले 2 किती येतील? 15. 15चा स्क्वेअर करा, किती येते ॲन्सर? हे तुमचं ॲन्सर 225. इझी आहे, 5 सेकंदामध्ये हे तुमचं ॲन्सर ओळखून जाईल. आता नियम पाहिजेत आपल्याला बघा. समसंख्यांची बेरीज हे समसंख्याची येते. ठीक आहे, समसंख्याची बेरीज सम प्लस सम काय येणार आहे? ॲन्सर तुमचं समसंख्याची येणार आहे. म्हणजे 4 + 8 किती येणार आहे? तुमचे 12च येणार आहे. ठीक आहे, समसंख्या मायनस समसंख्या ह्यांची बेरीज बी काय येणार आहे? तुमची समच येणार आहे. म्हणजे आपण काय करू? आपण 20 - 10 किती येणार आहे? 10च येणार आहे. ठीक आहे, समसंख्याबद्दल समजलं. आता विषम संख्या. विषम प्लस विषम, विषम संख्या प्लस विषम संख्या काय येणार आहे तुमची? कोणी गेस करू शकेल का? हे समसंख्या येते. एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल घ्यायचं, डोक्यात ठेवायचं. 5 + 3 किती येते? 8. ठीक आहे, 199 + 1 किती येते? 200. समसंख्या येणार आहे. ठीक आहे, आता विषम संख्या मायनस विषम संख्या हे किती येणार आहे? लक्षात घ्या आयडिया. हे तुमची समसंख्याच येणार आहे. बघा, 13 - 3 किती येणार आहे तुमचं? 13 - 3 किती येणार आहे? 10. खाली समसंख्या. ठीक आहे, पण सेम समसंख्या असेल. ठीक आहे, जर समजा सेम संख्या म्हणजे किती? 10 - 10 = 0 येईल. 10 - 10 = 0. मग 0 काय आहे? मग समसंख्या आहे. 0 सुद्धा काय आहे? मग समसंख्या आहे. दुसरं बघू, विषम संख्या. विषम मायनस विषम. आता समजा 13 - 13 किती यायला लागलं? मग 13 - 13 = 0. म्हणजे विषम मायनस विषम समसंख्या यायला पाहिजे. तर 13 ही विषम आहे, -13 ही विषम संख्या आहे. तर यायला काय ॲन्सर? 0. कारण का 0 काय? इव्हन नंबर आहे. म्हणजे हे आपल्या जे नियमास लागू पडते. ठीक आहे, सुरुवातीला जे काही क्वेश्चन्स आपण दिलेले होते त्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? ठीक आहे, मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेनेशन केलेले आहे. जी मायनस व्हॅल्यू असेल ती काय असेल? सर्वात लहान संख्या असेल. ठीक आहे, जर ह्या ठिकाणी -20च्या जागी जर ऑप्शन असा दिला असता -40, तर आता आन्सर काय असायला पाहिजे? -40 इज लेस दॅन -20. कारण का -40 हे जर मॅग्निट्यूड जर मोठं असलं पण त्या 40च्या पुढं ऋण चिन्ह असल्यामुळं ती सर्वात लहान व्हॅल्यू ठरते. पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती आकृती नैसर्गिक संख्या
पूर्ण संख्या आणि परिमेय संख्या यातील योग्य तो संबंध दाखविते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. कारण का नॅचरल नंबर त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 इन्फिनिटी पण नंबर असतात. त्याच्यावरील होल नंबर पूर्ण संख्या त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 5 इन्फिनिटी येईल. आणि त्याच्यानंतर इथे परिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये सर्वच संख्या समाविष्ट असतात. मग ती नॅचरल असेल, होल असेल, अपूर्णांक असेल, हे सर्वच्या सर्व परिमेय संख्यामध्ये येतात. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर ए असेल. पुढचा प्रश्न घेऊ. एक संख्या ही विषम संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी x असेल आणि एखादी विषम संख्या ही दुसऱ्या मोठ्या विषम संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी y असेल तर x आणि y हे डॅश डॅश असतील. तर आपण पाहू, एक सम संख्या ही विषम संख्येतून वजा केली. आता विषम मायनस सम, ठीक आहे, तर जास्त डोकं लावायची गरज नाही. आता विषम संख्या आपण 13 घेतली, 13 मधून सम संख्या आपण 2 घेतली, तर काय येईल 11. म्हणजे तुमचा एक्सचा रिझल्ट काय लागलाय, विषम संख्या यायला लागली. मग एक्स काय असेल, विषम असेल. दुसरं घेऊ, एखादी विषम संख्या ही दुसऱ्या मोठ्या विषम संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी y असेल. आता सेम घेऊ, 30 मायनस 11 किती आलं, मग 2. मग तुमचा y काय लागला, इवन नंबर. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल x विषम आणि y सम संख्या असतील. ठीक आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. ह्यासाठी तुम्ही रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.